यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील अक्षय दिगंबर गायकवाड वय वर्ष 25 राहणार इंदिरानगर उमरखेड हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन उमरखेड येथे सन 2018 ते सन 2024 पर्यंत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये अपहरण करून खंडणी मागून जबरी चोरी करणे, स्त्रियांचा विनयभंग करून मारहाण करणे, शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अडवणूक करून मारहाण करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून हातात प्राणघातक शस्त्र घेऊन गंभीर दुखापत करून संपत्तीचे नुकसान करणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे अशा गुन्ह्यांतर्गत त्याला उमरखेड पोलीस स्टेशनने MPDA अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचा प्रस्ताव माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे सादर केला आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे सादर केला असून 18/11/2024 रोजी त्याचे स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करण्यात आले असून त्याला जिल्हा कारागृह वाशिम येथे 1 वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आलेले आहे। आणि ही माहिती उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी आज पत्रकार परिषदेतून दिलेली आहे। तर आता आपण जाणून घेऊया की पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ हे आपल्या पत्रकार परिषदेतून काय आव्हान करतात ते। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड। अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक सर आणि उमरखेड डिव्हिजनचे DYSP सरांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरखेड अभिलेखावर असलेला अक्षय दिगंबर गायकवाड ह्या शरीराविरुद्धच्या गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध पोलीस ठाणे उमरखेड यांच्या वतीने MPDAच्या अंतर्गत प्रस्ताव तयार करून माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी सरांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला। मागील 2 दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी सरांनी त्यास छाननी करून त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर सदर आरोपीविरुद्ध त्या प्रस्तावाची आणि त्या आदेशाची बजावणी करण्यात येत आहे। विशेषतः म्हणजे अक्षय गायकवाड हा गुन्हेगार महिलांविरुद्धच्या एका गुन्ह्यामध्ये मागील 2-3 महिन्यापासून फरार होता। तर त्यास उमरखेड पोलिसांनी पुणे येथून अटक करून त्यास माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यास NCR करण्यात आले होते। तर सदर MPDAची बजावणी ही वाशिम येथील जेलमध्ये उमरखेड पोलिसांच्या वतीने करण्यात आली असून सदर अक्षय गायकवाड यास जिल्हाधिकारी सर यांच्या आदेशाने 1 वर्ष स्थानबद्ध करण्यात आलेले आहे। माझे उमरखेडवासियांना आणि विशेषतः जे असामाजिक तत्व आहेत त्यांना सुद्धा सांगणं आहे की कायद्याचं कोणीही उल्लंघन करू नये। असे उल्लंघन करणाऱ्या इस्मांविरुद्ध माननीय पोलीस अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक सर, DYSP सरांच्या मार्गदर्शनाखाली कठोरात प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे। त्या पलीकडे जाऊन माझं हे सांगणं आहे की उद्याच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिकांनी ह्या विजयोत्सवाकडे किंवा निकालाकडे अगदी संयमाने घ्यावं। कोणीही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। कोणीही काही गैरकृत्य करून तसे काही कृत्य केल्यास प्रचलित कायद्यानुसार कठोर प्रतिबंध